आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे संसार हेच आहे जीवनाचे सार. हा विषय 2 दिवस आपण पाहिला आणि आजच्या तिसऱ्या दिवशी आपण आणखीन थोडं त्यात लक्ष घालणार आहोत. संसार म्हटला की त्याच्याबद्दल आतापर्यंत आपण जे वाचन केलेलं आहे आणि ऐकत आलेलो आहोत कीर्तन प्रवचनातून, ते म्हणजे संसार वाईट. संसाराचा वीट आला पाहिजे. संसार सोडल्याशिवाय परमार्थ नाही. तुम्हाला जर देवा पाहिजे असेल, साक्षात्कार पाहिजे असेल तर संसार सोडला पाहिजे. अशा तऱ्हेची शिकवण साधारणपणे आपल्याला ऐकत आपण आलेलो आतापर्यंत. आता ह्याला काही अपवाद असतील, पण असं आपण ऐकत आलेलो आहोत हे खरं. आणि म्हणून संसारावर एवढी जी करडी नजर बऱ्याच लोकांनी ठेवलेली आहे ती जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या असं सांगते की दोष हा संसाराचा नाही, दोष हा माणसाचा आहे. त्याला जर संसारच करता येत नाही आणि जर त्याला नको त्या गोष्टी प्राप्त झाल्या तर संसाराला शिव्या देण्याचं कारण काय? म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे, नाचता येईना म्हणून अंगण वाकडं. अशी एक सुंदर म्हण आहे. आपल्याकडे म्हणी फार छान आहेत. नाचता येईना म्हणून अंगण वाकडं. तसं संसार ज्यांना करता येत नाही ते म्हणतात संसार वाईट. वास्तविक जीवनविद्या असं सांगते की संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ. की परमार्थ म्हणजे जो की आज आपण असं समजतो की संसार वेगळा, परमार्थ वेगळा. जीवनविद्या सांगत नाही. जीवनविद्या सांगते संसार आणि परमार्थ ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या केलेल्या आहेत. हेच मुळात चूक आहे. मग त्या एकमेकांना पूरक आणि पोषक आहेत. जसं जागृती आणि निद्रा एकमेकांना पोषक आहेत, पण दिसायला एकमेकांना विरोधी आहेत. निद्रा आणि जागृती एकमेकांना विरोधी वाटतात, दिसतात. प्रत्यक्षामध्ये ते एकमेकांना पोषक आहे, पूरक आहे. इतकंच नव्हे तर ते एकमेकांना जन्म देतात. निद्रा नाही तर जागृतीमध्ये काम करता येणार नाही. निद्रा नाही तर आपल्याला रोग होतील. निद्रा नाही तर माणूस मरेल. आणि ही निद्रा जी आहे, ही निद्रा जागृतीला अत्यंत आवश्यक आहे. पण जागृती येते कुठून? झोपलेला माणूसच जागा होतो आणि जागा माणूसच झोपतो. आणि अशा तऱ्हेने जागेपणी काम केल्यानंतर आपल्याला झोपेची आवश्यकता असते आणि झोप घेतल्यानंतर जागेपणी आपल्याला काम करण्यासाठी ताकद मिळते. अशा तऱ्हेने हे एकमेकांना पोषक आहे. तसं संसार आणि परमार्थ आहे की संसार आणि परमार्थ एकमेकांना पोषक आहेत, पूरक आहे, विरोधी नाही, असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. हा महत्वाचा सिद्धांत. एकमेकांना विरोधी नाही. आणि म्हणून संसारच असा करा की त्याच्यातून परमार्थ आपोआप निर्माण झालं पाहिजे. आणि म्हणून जीवनाचं सार म्हणजे संसार. हे मी जे सांगतो त्याचं कारण हे आहे. मला सांगा, संसार ज्याला आपण म्हणतो, आता जगाला सुद्धा संसार म्हणतात. हिंदीमध्ये तर संसार या शब्दाचा अर्थच जग आहे. हिंदीमध्ये संसार म्हणजे जग. तर जगाला संसार आपण म्हणतो, शरीराला संसार म्हणतो, बायका मुलांचा संसार, उद्योगधंदा संसार, घरदार संसार. अशा तऱ्हेने या सगळ्याला आपण संसार असं म्हणतो. आता ह्यात वाईट काय आहे? ह्यात वाईट काय? जग वाईट आहे, बायको वाईट आहे, मुलं वाईट आहे, संसार वाईट आहे, उद्योग वाईट आहे, धंदा वाईट आहे.
शरीर वाईट आहे, जीवन वाईट आहे, काय वाईट आहे? सगळं चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. पण ते चांगल्या रीतीने हाताळायचं का मूर्खपणे हाताळायचं हे तुझ्या हातात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. विस्तव आहे, त्या विस्तवावर स्वयंपाक करायचा का त्या विस्तवाचा उपयोग कोणाला तरी जाणण्यासाठी करायचं हे विस्तव ठरवत नाही, तो माणूस ठरवतो. तसं संसार आहे. संसार हा युक्तीने केला तर तो सुखाचा आणि निर्बुद्धपणे केला तर तो दुःखाचा. म्हणून आज संसार जो केला जातो तो निर्बुद्धपणे केला जातो आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं. सुख पाहता जवा पाडे दुःख परवता एवढे याचं कारण माणसाला संसार युक्तीने करता येत नाही, कौशल्याने करता येत नाही. की संसार हा हे जर शिल्प मानलं आपण तर ह्या संसाराचं शिल्प आपण सुंदर रीतीने तयार करायचं, त्याचं ज्ञान आपल्याला पाहिजे, त्याचं ज्ञान पाहिजे. आज किती लोकांना ज्ञान असतं? लग्न करायचं, मुलांना जन्म द्यायचा, मुलं आपली वाढतायत, चाललंय, आणि हा दारू पितोय, बायको शिवाय देत आहे, भांडताय, मुलं उन्हाळकी करतायत, आणि म्हणायचं काय? हे सगळे नशिबाचे खेळ, हे सगळे नशिबाचे खेळ असं म्हणायचं. हे असं चाललेलं आहे, ह्याला अर्थ नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो की मुलांना तुम्ही जेव्हा जन्माला घालता तेव्हा आईबापाने त्याचा पूर्ण विचार केला पाहिजे की आपण मुलांना किती मुलांना जन्म द्यायचा. 1, 2, 3, 4, अर्धा डझन, 1 डझन, सव्वा डझन, किती मुलांना जन्म आपण द्यायचा हे कोणी ठरवायचं? हे देवाने का धर्ममार्तंडाने? धर्ममार्तंडांचं काय जातं? काळा पोरं, त्यांचं काय जातं? म्हणून धर्ममार्तंड जे असतात ते विरोध करतात. प्रत्येक धर्मामध्ये बघा, प्रत्येक धर्मातले जे धर्ममार्तंड आहेत ना ते विरोध करतात. मुलं म्हणजे देवाची देणगी म्हणतात. आता मुलं म्हणजे देवाची देणगी आहे खरंच, पण किती मुलं व्हायचं हे तू ठरवायचं, देव ठरवत नाही. काय गंमत आहे? पुष्कळ लोकांना काही समजतच नाही. कळलं की नाही? की देवाचा प्रांत आणि जीवाचा प्रांत हे 2 प्रांत वेगवेगळे आहेत, हे पहिलं समजावून घ्या. नाही तर तुमचा सगळा घोटाळा होईल. सगळं काही देव करतो, सर्व काही देवाच्या हातात आहे, आपण म्हणजे फक्त बावल्या आहोत, तो नाचवेल तसं आपण नाचायचं, आपल्या हातात काही नाही, वगैरे 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 जे सांगितलं जातं आणि शिकविलं जातं, विशेष करून धर्ममार्तंडाकडून, हे संपूर्ण चुकीचं आहे. कारण ह्यांना देवाचा प्रांत आणि जीवाचा प्रांत हे 2 प्रांत न कळल्यामुळे असं होतं. हा जो देवाचा जो प्रांत आहे तो प्रांतामध्ये देवाची सत्ता चालत असते, तिथे देवाची सत्ता चालते. आणि जीवाचा जो प्रांत आहे तेथे जीवाची सत्ता चालते. हे जर आपण नीट लक्षामध्ये जर घेतलं तर आपल्यामध्ये जो गोंधळ झालेला आहे तो गोंधळ होणार नाही. गंमत अशी आहे की एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, चाले हे शरीर कोणाची हे सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. माणसाठी देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून या, वृक्षाची पान आले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, तुका म्हणे विठो भरला सभाई, तया उणे काही चराचरी. ह्या अभंगाचा अर्थच लोकांना समजत नाही.
भावार्थ त्याहून समजत नाही, आणि परमार्थ तो तर दूरच. कारण का, देवाचा प्रांत आणि जीवाचा प्रांत त्यांच्या लक्षात आलेला नसतो, आणि म्हणून हा सगळा गोंधळ झालेला आहे. चाले हे शरीर, चाले म्हणजे काय, चाललंय. चाले म्हणजे काय, चाललंय. हे जे चाललेलं आहे ना, हे चालतच राहणार आहे. पण हे चालत राहणारं जे आहे त्याला कुठे न्यायचं ते तू ठरवणार आहे, ते तो ठरवणार नाही. लक्षात घ्या, आता सूर्य आहे, सूर्याकडून आपल्याला प्रकाश मिळतो, पण आपण काय म्हणतो, सूर्य प्रकाश देतो म्हणतो की नाही. सूर्य प्रकाश देतो असं आपण म्हणतो की नाही. पण वस्तू तशी नाहीये. सूर्याकडून प्रकाश मिळतो. उद्या सूर्याने जर ठराव पास केला, बंद, सूर्यप्रकाश मी देणार नाही, तर सूर्याला ते शक्य नाही. सूर्य ते करू शकत नाही, कारण सूर्यप्रकाश देतो ही गोष्टच खरी नाही. सूर्याकडून प्रकाश मिळतो, आणि सूर्याचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व, त्याला अधिष्ठान परमेश्वर आहे. त्याला अधिष्ठान परमेश्वर आहे. हे आपण जर लक्षामध्ये घेतलं तर आपल्या ध्यानात येईल की सूर्याकडून आपल्याला प्रकाश मिळतो, पण सूर्य आपल्याला प्रकाश देत नाही. पण सूर्याचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व परमेश्वराच्या अधिष्ठानावर अवलंबून आहे. तरी अजून काय लक्षात नाही आलं. आता दुसरं उदाहरण देतो. पृथ्वी आपल्या भोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते. पृथ्वीला जर तुम्ही सांगितलं थांब, फिरायचं नाही, तर ते पृथ्वीच्या हातात नाही. जसं सूर्याच्या हातात नाही तसं पृथ्वीच्या हातात नाही. तुम्ही जर म्हणा मी पृथ्वी थांब म्हणून, किती वर्ष तू फिरतेस, जरा थांब ना. ती म्हणे थांबणं माझ्या हातात नाही, थांबणं माझ्या हातात नाही. नदी वाहते आहे, नदी वाहते आहे, ती तुम्हाला काहीही सांगत नाही, अमुक करा तमुक करा. पेलाभर पाणी घ्यायचं का ओंजळीभर पाणी घ्यायचं का कळशीभर पाणी घ्यायचं ते तू ठरव. नदी सांगणार नाही तुला हे असं कर तसं कर, पण नदी मात्र वाहत राहणार. मग नदीचं पाणी वाहणं चाललंय, सूर्याचा प्रकाश चाललाय, पृथ्वीचं फिरणं चाललंय. किती आता उदाहरणं देऊ. आता थोडं आपल्याकडे बघूया. आपण डोळ्यातून पाहतो. आता डोळ्यातून आपण पाहतो का पाहणंच चाललंय. आपण पाहतो का पाहणंच चाललंय. आता बघा, तुम्ही डोळे उघडल्यानंतर मला दिसता कामा नये असं म्हणून चालेल, दिसणार. कानाचं ऐकणं चाललंय, तुम्ही कानात बोटं घातलं तरी ऐकू येते. बोलणं चाललंय, श्वासोश्वास चाललाय, ठोके पडण्याचं काम चाललंय, हृदयाचं काम चाललंय, लिव्हरचं काम चाललंय. चाललंय, चाले हे शरीर चाललंय, लक्षात ठेवायचं. म्हणून एके ठिकाणी नामदेव महाराजांचा अभंग आहे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या सत्ते, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा स्वामी, वर्म हे जाणूनी शरणार. हे एकदा तुमच्या ध्यानामध्ये आलं की हे जे सगळं जे चाललेलं जे आहे ह्याला सुद्धा संसार म्हणतात. श्रू सरटुमू, श्रू सरटुमू म्हणजे संसार. म्हणून हे सगळं सरत आहे, सगळं सरत आहे, आणि हे सरत 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 अदृश्य होत आहे. मी शब्द काय वापरला, अदृश्य, मृत्यू शब्द वापरला नाही.
मृत्यू हा निगेटिव्ह शब्द आहे. अदृश्य, तो अदृश्य होतो पुन्हा दृश्य होण्यासाठी, म्हणजे पुन्हा जन्माला येण्यासाठी. असं हे चाललेलं आहे, पुन्हा चाललेलं आहे. आपलं बघा, आपण म्हणतो वाढदिवस. वाढदिवस याचा अर्थ काय? दिवसांनी वाढतो. वर्षातून एकदा आपण वाढदिवस करतो, पण दररोज करायला पाहिजे. दररोज वाढदिवस केला पाहिजे, कारण दिवसांनी आपण वाढतो. मग एक दिवस झाला, एक दिवसांनी वाढलो वाढदिवस, 2 दिवसांनी वाढलो वाढदिवस. पण तसं आपण करत नाही, कारण का तसं करणं शक्य नाही. मग आपण वर्षातून एकदा करतो. कळलं की नाही? पण वाढदिवस याचा अर्थ काय? शरीर अदृश्य होण्याच्या दिशेने चाललंय, ते चाललेलं आहे. क्षणाक्षणाला शरीर बदलतंय. क्षणाक्षणाला आपण म्हणतो वर्षांनी वर्ष, मग बालपण, मग तरुणपण, मग वृद्धपण, मग म्हातारपण, आणि मग अमुक. क्षणाक्षणालाही बदलत आहे. प्रत्येक क्षणाला शरीरामध्ये बदल होतो आहे. म्हणजे शरीराचं चालणं चाललेलं आहे. कळलं की नाही? दृश्याकडून अदृश्याकडे, अदृश्याकडून पुन्हा दृश्याकडे हे चाललेलं आहे. अशा तऱ्हेने सगळं चाललेलं आहे. इथे तुमची काही सत्ता नाही. ही सत्ता देवाची, ही सत्ता देवाची, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि ही सत्ता देवाची म्हटल्यानंतर इथे तुम्ही काही करू शकत नाही. इथे तुम्ही काही करू शकत नाही. मग तुम्ही काय करायचंय? आता पाहणं चाललेलं आहे. नदीचं पाणी वाहत आहे. मग आता ह्याचं काय करायचं? ह्याला समुद्राला जाऊन मिळू द्यायचं काय? ह्याला बंधारा घालायचा, पाटबंधारे करायचे, पाटाने पाणी शेतामध्ये आणायचं, हे सगळं तू ठरवायचं आहे. ते नदी ठरवणार नाही. नदीचं पाणी चाललंय, नदीचं वाहन चाललेलं आहे. ही देवाची सत्ता. आणि पाण्याला बंधारा घालायचा की नाही, ते माणसाची सत्ता. हे माणसाने करायचं असतं. ती काय देव येऊन तुम्हाला सांगणार नाही, काय नदी येऊन सांगणार नाही. तसं डोळ्यातून पाहणं चाललेलं आहे, म्हणून सत्ता शब्द वापरला. सत्ता म्हणजे अधिष्ठान. चाले शरीर कोणाची आहे? सत्ते, सत्ता, अधिष्ठान. आणि म्हणून या संसाराला अधिष्ठान परमेश्वराचं आहे. संसाराला अधिष्ठान परमेश्वराचं आहे. मी आता माझा हात उचलतोय ना, ह्याला सुद्धा परमेश्वराचं अधिष्ठान असेल तर मी हात उचलेन. डोळ्याचं पाहणं होईल, कानाचं ऐकणं होईल. ती सत्ता अधिष्ठान असेल तर. नसेल तर मी हात सुद्धा उचलू शकणार नाही. पण एकदा मला त्या सत्तेच्या बळाने किंवा सत्तेमुळे मी सर्व काही माझ्याकडून जे केलं जातं शरीराकडून, त्याला वळण देण्याचं काम हे मी करायचं असतं, ते देव करणार नाही. म्हणून डोळ्यातून पाहणं चाललेलं आहे, पण पाहायचं काय? पाहायचं कोठे? पाहायचं किती? पाहायचं केव्हा? आणि पाहायचं कसं? पाहणं वगैरे रागाने पाहतो. आता देव सांगतो रागाने पाहा म्हणून, प्रेमाने पाहतो. काय देव सांगतो प्रेमाने पाहा म्हणून? प्रेमाने पाहायचं का रागाने पाहायचं तू ठरव. हा जीवाचा प्राण, हा जीवाचा प्राण. पाय दिलेले आहेत, पाय चालतात. चालणं हे पायाचं काम. पण जायचं कुठे? देवळात जायचं का प्रवचनाला जायचं का दारूच्या गुत्त्यात जायचं का रेसकोर्सला जायचं का कुठल्या तरी व्याख्यानाला जायचं शिवाजी पार्कवर? हे तू ठरवायचं आहे. म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे सर्वांना.
सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे